विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकामध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये घातांक हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची आवश्यकता असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घातांक हा घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाया व घातांक. तर पाया व घातांक म्हणजे बेस अँड इंडेक्स. बेस अँड इंडेक्स. तर आता या ठिकाणी आपल्याला पहा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 हे 3 गुणाकाराच्या रूपामध्ये किती वेळेस आलेला आहे मांडणीमध्ये? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या ठिकाणी 3चा 7 वेळा गुणाकार केलेला आहे. 3चा काय केलेला आहे? 3चा 7 वेळा गुणाकार केलेला आहे. 3चा 7 वेळा गुणाकार केलेला आहे. मग आता ही मांडणी आपण असंही लिहू शकतो. घातांकामध्ये 3चा 7वा घात. हे 3चा 7वा घात असंही लिहू शकतो. या ठिकाणी आपल्याला या 3चा 7वा घात. तर या ठिकाणी हा 3 का आहे? पाया आहे. आणि हा का आहे? घात आहे, किंवा ह्याला आपण घातांक असेही म्हणतो. 3चा 7वा घात. 3 हा पाया आहे, 7 हा घात आहे किंवा घातांक आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला घातांकाचे काही नियम पाहिजेत. काय करायचे? नियम पाहिजेत. ह्याचे घातांकाचे काही नियम पाहिजेत. घातांकाचे नियम पाहिजेत. पहिला नियम काय? पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार. तर पहिला नियम काय? पाया समान असलेल्या घातांकी संख्याचा गुणाकार. एचा यमवा घात गुणिले एचा यनवा घात. आता या दोघाचं काय? इथं पाया समान आहे. दोघाचं काय आहे? पाया समान आहे. मग या ठिकाणी काय होईल? एचा, आता पाया समान असल्यास घातांकाची बेरीज करावी. पाया समान असल्यास घातांकाची बेरीज करावी. हे एचा यमवा घात अधिक यनवा घात. म्हणजे काय झालं? हे एचा यम अधिक यन. एचा यम अधिक यन अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी. आता ह्याचं जर उदाहरण जर पाहायचं असेल आपल्याला, 5चा दुसरा घात गुणिले 5चा चौथा घात गुणिले 5चा 7वा घात बरोबर काय होईल? इथं हे 5 पाया सर्वांचा समान आहे. समान असलेला पाया घेतला. इथं ये पाया समान होता, इथं समान असलेला घेतला. मग आता काय होईल? ह्याचा घात किती आहे? 2. हे 2 अधिक घातांकाची बेरीज करा.
गुणाकार पाया समान असलेल्या घातांकी संख्याचा गुणाकार करतेवेळी समान असलेला पाया घ्यावा व घातांकाची बेरीज करावी. ह्याचा पाया 2 आहे, ह्याचा किती आहे 4 आहे, ह्याचा किती आहे 7 आहे. मग काय होईल, हे 5चा 4 आणि 2 6, 6 आणि 7 13, 5चा 13वा घात होईल. 5चा कितवा घात होईल, हे 13वा घात होईल. आलं का लक्षात. दुसरं जर उदाहरण आपण पाहायचं म्हणलं, 9चा दुसरा घात गुणिले 9चा 7वा घात गुणिले 9चा 3रा घात बरोबर काय होईल, हे पाया सर्वांचा समान आहे, समान असलेला पाया घेतला 9, ह्याचा घात 2 आहे, ह्याचा 7 आहे, ह्याचा 3 आहे. मग या घातांकाची बेरीज होईल 2 + 7 + 3 बरोबर 9चा 7 आणि 3 10 आणि 2 12वा घात. 9चा कितवा घात 12वा घात होईल. आलं का लक्षात. 9चा 12वा घात. त्यानंतर आपण दुसऱ्या नियमाकडे जाऊ. ह्याचा दुसरा नियम काय आहे, समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार. गुणाकार पाहिला, आता भागाकार. समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार. पहा, पाया जर येचा m-वा घात भागिले येचा n-वा घात. आता या ठिकाणी वर काय होतं, इथं गुणिले चिन्ह होतं, इथं काय आहे, हे भागिले चिन्ह आहे. जर पाया समान असले तर घातांकित संख्यांचा भागाकार करतेवेळी काय करायचं, पाया समान आहे, समान असलेला पाया घेतला ये, मग काय होईल, इथं वजाबाकी येचा m वजा n, येचा m वजा n. आता ह्याचं जर आपल्याला उदाहरण जर पाहायचं असेल तर 9चा 7वा घात भागिले 9चा दुसरा घात बरोबर इथं काय होईल, 9चा समान असलेला पाया घेतला, भागाकार आहे दोघांमध्ये, मग घातांकाची वजाबाकी 2 + 7 बरोबर 9चा कितवा घात आला 5वा घात आला. बरोबर 9चा कितवा घात आला 5वा घात आला. दुसरं उदाहरण घेऊ आपण. 12चा 11वा घात भागिले 12चा 5वा घात बरोबर काय होईल, पाया दोघाचाही समान आहे, समान असलेला पाया घेतला 12, घात ह्याचा 11 आहे, ह्याचा 5 आहे. मग भागाकार असल्यामुळं पाया समान असलेल्या संख्यांचा भागाकार करतेवेळी पाया जर समान असेल तर घातांकाची वजाबाकी होते. मग हे 11 वजा 5 बरोबर काय होईल, 12चा 11 मधून 5 गेले 6 राहिले, 12चा 6वा घात. 12चा 6वा घात. आलं का लक्षात. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. त्याचं जर आपण दुसरं उदाहरण जर पाहिलं, ऋण 4चा 5वा घात भागिले ऋण 4चा दुसरा घात. तर काय होईल, हे ऋण 4चा 5वा घात गुणिले ऋण 4 गुणिले ऋण 4 गुणिले ऋण 4 1 2 3 4 गुणिले ऋण 4, हे 5 वेळेस लिहिलं, हे भागिले दुसरा घात आहे ऋण 4 गुणिले ऋण 4. मग इथं काय होईल, हे ऋण 4 कटलं, हे ऋण 4 कटलं, हे ऋण 4 कटलं, इथं काय राहिलं ऋण 4चा 1 2 3 तिसरा घात आलं. हे 5 मधून 2 गेले 3 राहिले, ऋण 4चा तिसरा घात. किंवा आपण ह्याला असंही करू शकलो असतो, ऋण 4 ह्याचा हे 5वा घात वजा हे दुसरा घात म्हणजे ऋण 4चा तिसरा घात. ऋण 4चा तिसरा घात. आलं का लक्षात.
अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकलो असतो. चला आता पहा, पुढचं एक उदाहरण पाहू आपण. 7चा चौथा घात भागिले 7चा 7वा घात बरोबर किती. आता या ठिकाणी काय आहे, पाया समान आहे. समान असलेला पाया घेतला. आता हे चौथा घात, मग समान पाया असेल आणि भागाकार असेल तर काय करायचं, घातांकाची वजाबाकी. हे 4 वजा 7. आता 4 मधून 7 जाते का, जात नाही. तर मग काय होईल, हे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या आहे 7, त्याच्यातून 4 वजा करा, केलं किती राहिलं 3. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या ऋण. मग आता ह्याला आपल्याला 7चा ऋण 3रा घात असं लिहिण्याच्या ऐवजी आपण ह्याला असं लिहितो, धनमध्ये करण्यासाठी 1/7चा 3रा घात. आता पहा, हे 1/7चा 3रा घात कसं येते पहा. हे 7चा चौथा घात 1 2 3 4, 7 गुणिले 7 गुणिले 7 4 वेळेस लिहिलं. भागिले, हे भागिले म्हणून भागिले 7चा 7वा 1 2 3 4 5 6 7. आता अंशामध्ये 4 वेळेस 7 आहे, छेदामध्ये 7 वेळेस 7 आहे. 1 1 2 2 3 3 4 4. काय राहिलं अंशामध्ये 1, छेदामध्ये काय राहिले 7 गुणिले 7 गुणिले 7. हे 7 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजेच 1/7चा 3रा घात आला. आपण इथं जे केलं होतं तेच इथं आलं का लक्षात. म्हणजे जर ऋण येत असेल तर त्याला काय करायचं, धन पूर्णांकामध्ये बदल करायचं. आलं का लक्षात. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रकार 3रा किंवा नियम 3रा, घातांकाचा नियम कितवा 3रा. काय आहे, घाताचा घात पहा, एचा यमवा घात आणि कंसाचा यनवा घात. एचा यमवा घात आणि कंसाचा यनवा घात. तर काय होतं अशा वेळेस माहित आहे का, घाताचा जर घात असेल तर त्या घातांकाचा गुणाकार होतो. मग एचा यम गुणिले यन किंवा एचा यम यन असंही आपण लिहू शकतो. घाताचा घात असेल तर एचा यमवा घात कंसाचा यनवा घात बरोबर एचा यम यन असंही आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. पहा उदाहरण पाहू. 9चा 2रा घात कंसाचा 5वा घात बरोबर काय होईल. हे 9 घाताचा घात आहे म्हणून घातांकाचा गुणाकार 2 गुणिले 5 बरोबर 9चा 10वा घात बरोबर 9चा काय होईल 10वा घात. आलं का लक्षात. दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं, 12चा ऋण 2रा घात कंसाचा ऋण 5वा घात बरोबर 12चा हे ऋण 2 गुणिले ऋण 5 म्हणजेच 12चा काय होईल 5 गुणी 10 आणि ऋण गुणिले ऋण हे धन होईल म्हणजे 12चा 10वा घात येईल. काय 12चा 10वा घात. आलं का लक्षात. पुढं नियम क्रमांक 4. नियम क्रमांक 4 काय आहे, ए गुणिले बी कंसाचा यमवा घात. ए गुणिले बी कंसाचा यमवा घात. तर या ठिकाणी काय होईल,
हे कंसाचा यम वा घात आहे, गुणिलेचं चिन्ह आहे, मग एचा यम वा घात गुणिले बीचा यम वा घात, एचा यम वा घात गुणिले बीचा यम वा घात. किंवा आपल्याला जर असा असेल ए छेद बी कंसाचा यम वा घात असं जर असेल तर काय होईल, एचा यम वा घात बीचा यम वा घात, बीचा यम वा घात. यावरचं जर उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल, 8/5 कंसाचा तिसरा बरोबर काय होईल, हे 8चा तिसरा छेदामध्ये 5चा तिसरा. किंवा इकडे भागाकारामध्ये जर पाहायचं असेल, हे भागाकारात झालं, गुणाकाराचं जर पाहायचं असेल 9 गुणिले 2 कंसाचा तिसरा तर काय होईल, 9चा तिसरा गुणिले 2चा तिसरा, गुणिले 2चा तिसरा. आलं. चला नियम क्रमांक 5 पाहू काय. एचा शून्यवा घात बरोबर 1. कोणत्याही संख्येचा जर घात शून्य असेल तर त्याची किंमत शून्य होत नाही, 1 होते. त्याचं उदाहरण जर पाहायचं असेल, 12चा शून्यवा घात बरोबर किंमत 1च होते. ऋण 9चा शून्यवा घात बरोबर 1च होते. ते ऋण असो धन असो काही असो त्याची किंमत किती होते, 1 होते. आलं का लक्षात. दुसरं उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर 9चा 5वा घात छेदामध्ये 9चा 5वा घात बरोबर काय होईल, इथं भागाकार आहे, वजा बाकी होईल, 5 वजा 5, 9चा 5 वजा 5 बरोबर 5 मधून 5 गेले 0, 9चा शून्यवा घात म्हणजे किंमत किती आली, 1 आली. त्याची किंमत काय आली, 1 आली. आलं. पुन्हा आणखी ह्याच्यावर उदाहरण पाहू आपण. 11चा शून्यवा घात बरोबर किंमत काय येईल, 1 येईल, बरोबर काय येईल, 1. त्यानंतर 7/5 कंसाचा शून्यवा घात बरोबर सुद्धा काय येते, किंमत 1च येते. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर घात शून्य असेल तर त्याची किंमत काय येते, 1 येते. आता आपल्याला घाताचा घात पहा. 3चा दुसरा घात कंसाचा शून्यवा घात आणि त्याचा 7वा घात. इथं घाताचा घात आहे, बरोबर आहे. तर मग इथं काय होईल, घाताचा घात असल्यावर गुणाकार होतो घाताचा. हे 3 पाया, ह्याचा घात किती आहे, 2 गुणिले ह्याचा घात किती आहे, 0 गुणिले ह्याचा घात किती आहे, 7. 0ने कुठल्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं, 0. म्हणजे 3चा शून्यवा घात म्हणजेच उत्तर काय येतं, 1 हे उत्तर येतं. उत्तर काय येते, 1 हे उत्तर येते. आलं. नियम क्रमांक 6. सहावा नियम काय म्हणते, ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम. एचा यमवा घात बरोबर 1/एचा ऋण यमवा घात. हे धन होतं, ह्याचं काय झालं, ऋण झालं. त्याच पद्धतीनं एचा ऋण यमवा घात बरोबर 1/एचा यमवा घात, 1/एचा यमवा घात. आलं का लक्षात. उदाहरण जर पाहायचं असेल, 2चा 7वा घात बरोबर 1/2चा ऋण 7वा घात आणि 2चा 7वा घात ऋण 7वा घात, तर 1/2चा 7वा घात. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. पुढच्या नियमाकडे जाऊ आपण. नियम 7वा. नियम 7वा काय आहे, ए छेदामध्ये बी
कंसाचा ऋण यमवा घात, ऋण यमवा घात. तर आता काय होईल माहिती आहे का, बरोबर b/a कंसाचा यमवा घात, b/a कंसाचा यमवा घात. तर उदाहरण जर पाहायचं असेल तर 8/9 कंसाचा ऋण तिसरा घात बरोबर काय होईल, 9/8 कंसाचा धन तिसरा घात. म्हणजे हे 9 गुणिले 9 गुणिले 9 छेदामध्ये 8 गुणिले 8 गुणिले 8. आलं का लक्षात. ह्याच्या अगोदर एक आपण नियम पाहिला होता, जर आपल्याला ऋण करायचं झालं तर छेदात घेऊन यावं लागतं, त्याला ऋणचं धन करायचं झालं तर मग ऋणचं धन करायसाठी हे छेदात आलं आणि हे छेदातलं अंशात गेलं. आता ह्याचा जर आपण अर्थ पाहिला तर काय होते पहा, हे 8चा ऋण तिसरा घात आणि 9चा ऋण तिसरा घात. मग आपल्याला ह्याला धन करण्यासाठी काय करावं लागेल, 1/8चा तिसरा घात. ह्याला धन करण्यासाठी काय करावं लागेल, 1/9चा, हे छेदात आहे, हे 9चा तिसरा घात. म्हणजे हे 9चा तिसरा घात अंशात, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि हे छेदामध्ये आलं. मग हे म्हणजे छेदातलं अंशात आणि अंशातलं छेदात घेऊन यायचं. आता आपण हे नियम पाहिल्याच्या नंतर आपल्याला यावर काही प्रश्न सोडवायचे. काय आहे पहिला प्रश्न, 3चा 2m - 2 बरोबर 6561. तर यमची किंमत किती, तर यमची किंमत किती. आता या ठिकाणी आपल्याला यमची किंमत काढायची आहे. म्हणजे ही जी संख्या आहे 6561 ही 3च्या काहीतरी पटीमध्ये आहे. ही संख्या काय आहे, 3च्या काहीतरी पटीमध्ये आहे. म्हणजे ह्याचा घात 3 येणार आहे. म्हणजे 6561 ह्याला आपल्याला 3 जर भाग घातला, ह्याचे अवयव पाडू. 3 दुनी 6, 3 एक 3, 2 उरले 26 झाले, 3 8 24, 2 उरले, 3 7 21. परत ह्याला 15 आणि 1 16 आणि 2 18, 3 भाग जातो, 3 7 21, 3 दुनी 6, 2 उरले, 3 9 27, 729 आलं. 729 कशाचा वर्ग आहे, 27चा वर्ग आहे. तर 3 भाग जातो, 3 दुनी 6, 1 उरला, 3 चौक 12, 3 त्रिक 9, परत 6 आणि 3 9, 3 भाग जातो, 3 8 24, 3 1 3, 3 भाग जातो, 3 दुनी 6, 1 2 उरले, 3 7 21, 3 9 27, 3 त्रिक 9, 3 1 3, 1 2 3 4 5 6 7 8. हा 3चा कितवा घात आहे दादा, 8वा घात आहे. मग हे 3चा 2m - 2 बरोबर 6561. तर आपण ह्या 6561ला असं बी लिहू शकतो, कसं, 3चा 8वा घात, 3चा 8वा, ही 1 2 3 4 5 6 7 8 12. मग 3चा 2m - 2 बरोबर 3चा 8वा घात. मग आता या ठिकाणी काय आहे माहिती आहे का, 3 पाया समान आहे, दोघाचाही पाया किती आला, आपण पाया समान करून घेतला. तर मग हे 2m - 2 बरोबर 8, बरोबर 8. मग हे 2m बरोबर पुढचं 8, हे ऋण 2 होतं, ते पुढं जाऊन काय झालं, धन झालं म्हणजे अधिक झालं. मग 2m बरोबर 10, m बरोबर हे 10, हे 2 गुणिले होतं भागिले झालं, 2 1 2, 2 5 10, m बरोबर 5, m बरोबर 5. यमची काय किंमत आली, 5 ही किंमत आली. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा. आपण जे नियम पाहिलेत ना त्यावर आधारित हे प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय म्हणते, चौकोनी कंसात गोल कंस आहे, त्याच्यामध्ये 16, 16चा दुसरा घात, चौकोनी कंसाचा चौथा घात बरोबर चौकोनी कंसामध्ये गोल कंस 4चा xवा घात आणि त्याचा चौथा घात. तर मग आता या ठिकाणी काय होईल, या दोघाचाही पाया काय आहे आपण समान करून घेऊ, पाया समान करून घेऊ. आता हे 4चा वर्ग आहे, आता इथं काय होईल, हे 4चा वर्ग आहे. मग हे 4चा वर्ग, 4चा दुसरा घात, कंसाचा दुसरा घात, चौकोनी कंसाचा चौथा घात बरोबर. आता या ठिकाणी काय आहे, हे 4चा xवा घात आणि
चौकोनी कंसाचा चौथा घात, चौकोनी कंसाचा चौथा घात. आता इथं आपल्याला एक नियम आढळतो. मग कोणता? एचा m वा घात कंसाचा n वा घात बरोबर एचा m n. या नियमानुसार आपल्याला चालायचं आहे. मग आता इथं काय होईल? हे चौकोनी कंस, ह्याच्यामध्ये 4, हे 4 दुनी 8 आणि मग त्याचा चौथा घात आणि मग त्याचा काय होईल? इथं चौथा घात होईल बरोबर चौकोनी कंसामध्ये हे 4 एक्सचा चौथा घात म्हणजे हे 4x होईल, या दोघाचा गुणाकार बरोबर आहे. आता इथं काय होईल? हे 4चा 8वा घात गुणिले चौथा घात बरोबर 4चा 4x वा घात. आता या ठिकाणी काय झालेलं आहे? दोघाचाही पाया समान आहे, दोघाचाही काय आहे? पाया समान आहे. तर मग इथं काय येईल? 8 चोक 32 बरोबर 4x. मग आपल्याला या ठिकाणी x ची किंमत करायची. x बरोबर 32, ते 4 तिथं काय होतं? गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं. 4 1 4, 4 8 32. x ची किंमत काय येईल? 8 येईल. x ची किंमत काय येईल? 8 येईल. सॉरी, आपल्याला इथं थोडंसं काय झालं आहे पहा. या 4चा दुसरा घात म्हणजे बेदुनी 4 येईल. इथं हे बेदुनी 4 येते. इथं काय येते? हे 4 गुणिले 4 म्हणजे इथे येते 16. इथं काय येते? 16 येते. आणि 16ला जर 4 भागलं, 4 1 4, 4 चोक 16 म्हणजे x ची किंमत काय येईल? इथं x बरोबर 4 येते. x बरोबर काय येते? 4 येतं. आलं का लक्षात? x बरोबर 4 येते. चला पुढचा प्रश्न काय? 81चा दुसरा घात गुणिले 27चा दुसरा घात छेदामध्ये 9चा तिसरा गुणिले 3चा पाचवा बरोबर 3चा x वा घात. तर x बरोबर किती? तर काय करायचं माहिती आहे का? आता हे 81चा दुसरा घात म्हणजे 81 गुणिले 81, 27चा दुसरा घात म्हणजे 27 गुणिले 27 छेदामध्ये 9चा तिसरा घात म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 3चा पाचवा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 लिहिलं. आता भाग जात असेल तर भाग घाला. 9 1 9, 9 9 81, 9 1 9, 9 9 81. मग हे 9 1 9 आणि इथला 9 1 9 कटला. 3 1 3, 3 9 27, 3 1 3, 3 9 27. आता इथं काय राहिले? 9 गुणिले 9 गुणिले 9 आणि छेदामध्ये काय राहिले? 3 गुणिले 3 गुणिले 3. हे 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 त्रिक 9. काय आलं? हे 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच आपण ह्याला 3चा तिसरा घात असंही म्हणतो. मग आता 3चा तिसरा घात बरोबर 3चा x वा घात. पाया समान झाला दोघाचा? झाला. मग पाया समान झाल्यावर 3 बरोबर x म्हणजेच x ची किंमत काय आली? इथं 3. x ची किंमत काय आली? 3 आली. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. जर 81 बरोबर 27चा x वा घात तर x बरोबर किती? आता इथं 81चा काहीच घात नाही म्हणजे 1 आहे बरोबर 27चा कितवा घात दिलाय? x दिलाय. आता ह्याचा आपण काय करू? अगोदर पाया समान करू. पाया समान करू ह्याचा. मग आता पाया समान करायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? तर या ठिकाणी हे 81 आहे, हे 27 आहे. 81चे अवयव पाडा. 3 भाग जातो 27 येतं, 3 भाग गेलं 9 येतं, 3 भाग गेलं 3 त्रिक 9, 3 1 3 म्हणजे 3चा कितवा घात आहे? चौथा घात आहे. 3चा चौथा घात बरोबर 27
3चा तिसरा घात, 3चा तिसरा घात आणि कंसाचा हे x वा घात, म्हणजेच 3चा चौथा घात बरोबर 3चा 3x वा घात. पाया दोघांचाही समान आहे, समान झाला पाया. मग आता ह्याचा घात 4 बरोबर 3x बरोबर 3x. मग आता इथं x बरोबर हे 4, हे 3 गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं, म्हणजे x ची किंमत काय आली 4/3. आपल्याला x ची किंमत काढा म्हणलं, x ची किंमत काय आली 4/3 हे उत्तर येईल. आलं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण. जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सर्वजण या चॅनलला नवीन आहात, सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात छेदामध्ये 2चा दुसरा घात गुणिले 2चा पाचवा घात. आता या ठिकाणी पहा काय केलेलं आहे, या सर्वांचा घात कसा आहे, समान आहे. 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात छेदामध्ये 2चा दुसरा घात गुणिले 2चा पाचवा. दोघांचाही घात सारखा आहे, पाया समान आहे, पाया समान आहे आणि गुणाकार आहे. मग काय होईल, घाताची बेरीज होईल. 4 अधिक 3 छेदामध्ये पाया समान आहे, घाताची बेरीज करा 2 अधिक 5. मग काय आलं 2चा सातवा घात छेदामध्ये 2चा सातवा घात. आता या ठिकाणी काय होईल, भागाकार आहे. मग हे 2चा सातवा वजा सातवा बरोबर 2चा शून्यवा, म्हणजेच ह्याची किंमत काय येते 1 येते. कुठल्याही संख्येचा घात जर 0 आला, हे भागाकार आहे, हे असं बी लिहिता येतं 2चा सातवा भागिले 2चा सातवा. मग भागाकार असल्यास घाताची वजाबाकी, 7 वजा 7 2चा 0, 2चा 0 किंवा कुठल्याही संख्येचा घात जर 0 असेल तर किंमत काय त्याची 1 येते. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 5चा सातवा भागिले 5चा ऋण पाचवा बरोबर 5चा x वा घात. तर x बरोबर किती, तर x बरोबर किती. तर पहा या ठिकाणी भागाकारात चिन्ह आहे. मग काय होईल, हे 5चा सातवा वजा हे भागिले 5चा ऋण पाचवा घात बरोबर 5चा x वा घात. तर आता भागाकार जर असेल, येचा m वा घात भागिले येचा n वा घात बरोबर येचा m वजा n, m वजा n. मग आता 5चा सातवा घात वजा हे ऋण पाचवा बरोबर 5चा x वा घात बरोबर 5चा x वा घात. आता काय होईल, हे ऋण गुणिले ऋण काय होतं, धन होतं. मग 5चा 7 अधिक 5 बरोबर 5चा x वा घात. पाया समान झाला, मग 7 आणि 5 12 बरोबर x, म्हणजे x ची किंमत काय येईल, तर x ची किंमत येईल 12. आलं का लक्षात? x ची किंमत काय असेल 12 एवढी येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. बरेचसे विद्यार्थी या चॅनलला नवीन आहेत, तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढचा प्रश्न, 4चा 12वा घात गुणिले 4चा चौथा घात भागिले 4चा 17वा घात बरोबर किती. 2 अचूक पर्याय निवडा. पहा या ठिकाणी काय केले, 4चा 12वा घात गुणिले 4चा चौथा घात भागिले 4चा 17वा घात. तर आता आपण काय करू, 4चा 12वा गुणिले 4चा चौथा भागिले 4चा 17वा घात हे गुणाकार आहे. मग ह्याची काय होईल, घाताची बेरीज होईल. 4चा 12 अधिक 4 भागिले 4चा 17वा घात भागिले 4चा, म्हणजे आता इथं 4चा कितवा घात झाला, 16वा घात झाला भागिले 4चा 17वा घात भागिले 4चा 17वा घात. आता पाया समान झाला, इथं भागाकार आहे. मग काय होईल, 4चा 16 वजा 17 वजा बाकी होईल बरोबर 4चा ऋण 1 वा घात.
पण आपल्याला इथं 2 अचूक पर्याय निवडा म्हणले, हे एक पर्याय इथं आला. दुसरा, तर कुठल्याही संख्येचा 4चा ऋण 1वा घात म्हणजेच काय होईल, हे 1/4. म्हणजेच काय होईल, हे 1/4. हे 2 पर्याय येतील इथं. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे 2 उत्तर येतील. अशा पद्धतीने आलं का लक्षात? अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न, घाताचा घात. घाताचा घात एचा m वा घात कंसाचा n वा घात बरोबर काय होतं, एचा mn म्हणजे घाताचा गुणाकार होतो. या ठिकाणी काय केलेलं आहे, 24चा दुसरा घात कंसाचा 5वा घात बरोबर 24चा x वा घात. तर x ची किंमत काढायची. तर x बरोबर किती, x बरोबर किती, तर काय होईल, हे पाया तर समान आहे, घाताचा घात आहे म्हणजे घाताचा गुणाकार. 24चा 2 गुणिले 5 बरोबर 24चा x वा घात. मग 2 गुणिले 5 म्हणजे 2×5 = 10. 24चा 10वा घात बरोबर 24चा x वा घात. म्हणजे पाया समान आहे. मग हे काय होईल, 10 बरोबर x. म्हणजेच x ची किंमत काय मिळाली आपल्याला, 10 मिळाली. x ची किंमत काय मिळाली आपल्याला, 10 एवढी मिळाली. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. चौकोनी कंसामध्ये गोल कंस, त्याच्यामध्ये पीचा चौथा घात गोल कंस बंद, कंसाचा दुसरा घात चौकोनी कंस बंद त्याचा तिसरा घात बरोबर पीचा x वा घात. तर x बरोबर किती, तर इथं काय, घाताचा घात 3चा दुसरा घात कंसाचा त्याचा दुसरा घात त्याचा दुसरा, म्हणजे आपण काय केलं, 3चा 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2×2 = 4, 4×2 = 8, 3चा 8वा घात. त्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. हे पीचा चौथा घात त्याचा दुसरा घात चौकोनी कंसाचा तिसरा घात बरोबर पीचा x वा घात. तर या ठिकाणी काय होईल, हे पीचा चौथा गुणिले दुसरा गुणिले तिसरा बरोबर पीचा x वा. मग पीचा 4×8 = 8×3 = 24, पीचा 24वा घात बरोबर पीचा x वा घात. दोघाचाही पाया समान आला, समान असलेला पाया समान आहे. मग काय आलं, 24 बरोबर x. म्हणजेच x ची किंमत काय येईल, 24 येईल. म्हणजेच x ची किंमत काय येईल या ठिकाणी, 24 येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. चला पुढचा प्रश्न, ह्या कोण 3चा 0वा घात अधिक 4चा 0वा घात छेदामध्ये 5चा 0वा घात अधिक 3चा 0वा घात अधिक 4चा 0वा घात हा कुठल्या नियमावर आहे, एचा 0वा घात बरोबर 1. आता या ठिकाणी 3चा 0 अधिक 4चा 0वा घात छेदामध्ये 5चा 0वा घात अधिक 3चा 0वा घात अधिक 4चा 0वा घात बरोबर. आता 3चा 0वा घात म्हणजे काय आलं, 1 अधिक 4चा 0वा घात म्हणजे काय आलं, 1 छेदामध्ये 5चा 0वा घात म्हणजे 1 अधिक 3चा 0वा घात म्हणजे 1 अधिक 4चा 0वा घात म्हणजे 1. काय आलं, 1 अधिक 1 2, 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे काय आलं, 3. 2/3 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, 2/3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. नियम थोडंसं लक्षात ठेवायचं. नियम जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला प्रश्न सोडवायला काही अवघड जाणार नाही. पुढचा प्रश्न काय, त्याच नियमावर आहे पहा. 4चा 0वा घात अधिक 5चा 0वा घात अधिक 6चा 0वा घात छेदामध्ये कंस आहे, कंसामध्ये 13चा 0वा घात हे 13 गुणिले 4 गुणिले 2 आणि कंसाचा 0वा घात. तर मग आता इथं काय होईल, हे 4चा 0 अधिक 5चा 0 अधिक 6चा 0 मग
कंसामध्ये 13 गुणिले 4 गुणिले 2 आणि कंसाचा शून्यवा घात. हे पूर्ण कंसाचा शून्यवा घात आहे छेदामध्ये, लक्षात ठेवा. मग आता इथं काय होईल, 4चा शून्यवा घात म्हणजे 1 अधिक 5चा शून्यवा घात 1 अधिक 6चा शून्यवा घात 1 आणि या पूर्ण कंसाचा शून्यवा घात आहे म्हणून ह्याचं उत्तर काय येईल, 1 येईल. काय येईल, 1 येईल. किंवा तुम्ही असं जरी सेपरेट केलं, कसं पहा, आपण आता हे 13 गुणिले 4 गुणिले 2 कंसाचा शून्यवा घात, ह्याला आपल्याला ए गुणिले एम, ए गुणिले बी आणि कंसाचा यमवा घात, मग एचा यमवा घात गुणिले बीचा यमवा घात असंही होतं. मग हे 13चा शून्यवा घात गुणिले 4चा शून्यवा घात गुणिले 2चा शून्यवा घात. मग 13चा शून्यवा घात म्हणजे 1 गुणिले 4चा शून्यवा घात म्हणजे 1, 2चा शून्यवा घात म्हणजे 1, 1 गुणिले 1 गुणिले 1 काय तर 1 आलं का इथं 1. मग आता हे 1 अधिक 1 अधिक 1 किती आलं, हे 3, 3 छेदामध्ये 1 म्हणजेच उत्तर काय येते आपलं 3 उत्तर येते. उत्तर काय येते, तर उत्तर येते 3. आलं का लक्षात, उत्तर काय येते 3 हे उत्तर येतंय. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, एक छेदामध्ये जर एक छेद दिसते ना व्यवस्थित, जर एक छेद पी अधिक क्यूचा गुणाकार व्यस्त ऋण 18 आहे तर पी बरोबर ऋण 8 आणि क्यू बरोबर किती. आता या ठिकाणी काय दिले, एक छेदामध्ये पी अधिक क्यूचा गुणाकार व्यस्त, या दोघाचा गुणाकार व्यस्त काय म्हणते, ऋण 18 आहे, पी बरोबर 8 आणि क्यू बरोबर किती. आता पहा, एक छेदामध्ये पी अधिक क्यू चा ह्याचा गुणाकार व्यस्त करा अगोदर. ह्याचा गुणाकार व्यस्त काय होईल, गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 आला पाहिजे, म्हणजे छेदातली छेद अंशात जातो आणि अंश कुठे येतो, छेदामध्ये येतो, बरोबर आहे. मग हे एक छेद पी अधिक क्यू चा ह्याचा गुणाकार काय होईल, पी अधिक क्यू छेद 1 म्हणजे हे पी अधिक क्यू. मग आता या ठिकाणी ह्याचा गुणाकार व्यस्त किती दिलाय, ह्याचा गुणाकार व्यस्त ऋण 18 दिलाय, पी अधिक क्यू बरोबर ऋण 18. मग आपल्याला इथं पी ची किंमत दिली आहे ऋण 8, मग हे ऋण 8 अधिक क्यू बरोबर ऋण 18. मग क्यू बरोबर हे ऋण 18 हे अधिक होतं, तिकडे जाऊन काय होईल, हे वजा होईल, हे पुढे जाऊन काय होईल, वजा होईल. म्हणजे हे पहा, ऋण हे अधिक आहे, हे वजा, हे ऋण 8 किंवा हे ऋण आहे अगोदरच, इकडे जाऊन धन होते. मग क्यू बरोबर ऋण 18 ऋण ऋण धन 8. मग क्यू बरोबर 18 मधून 8 गेले, किती राहिले, 10 राहिले, पण 18चं चिन्ह काय, ऋण आहे. मग क्यू बरोबर ऋण 10 हे उत्तर येते. काय ते उत्तर, क्यू बरोबर ऋण 10 हे उत्तर येतं. आलं का लक्षात, क्यूची किंमत काय येते, ऋण 10 हे उत्तर येते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न सोपे आहेत सगळे. 4चा चौथा घात गुणिले 4चा तिसरा घात छेदामध्ये 4चा 7वा घात. आता इथं काय नियम वापरायचा, ए चा यमवा घात गुणिले एचा एनवा घात, म्हणजे एचा यम अधिक एन, म्हणजे गुणाकार जर असेल तर घाताची काय होते, बेरीज होते. इथं गुणाकार आहे, घाताची बेरीज. 4चा चौथा अधिक तिसरा घात अधिक 4चा 7वा बरोबर काय येईल, इथं 4चा 7वा छेदामध्ये 4चा 7वा, 4 आणि 3 7 आलं. मग आता ए छेद किंवा एचा तिसरा घात भागिले एचा दुसरा घात बरोबर काय होते, भागाकार जर असेल तर घाताची वजाबाकी होते, 3 वजा 2. तसं इथं याचा
भागाकार आहे. 4चा 7वा घात भागिले 4चा 7वा घात, हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. मग इथं काय होईल, 4चा 7 वजा 7, 7मधून 7 गेले, 0 राहिले, 4चा 0वा घात म्हणजे उत्तर काय येतं ह्याचं, तर उत्तर येतं 1. उत्तर काय येतं 1 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न काय आहे, चौकोनी कंस आहे, चौकोनी कंसामध्ये वर्गमूळ आहे, त्याच्यात 16 आहे आणि चौकोनी कंसाचा घात काय आहे, 2/3 आहे. 2/3. आता पहा, हे वर्गमूळ काढणे, हे काय, वर्गमूळ काढणे म्हणजेच 1/2 घात ठेवणे. 1/2 घात ठेवणे, वर्गमूळ काढणे म्हणजे त्याचा घात काय करणे, 1/2. मग पहा, चौकोनी कंसामध्ये वर्गमूळ 16, त्याचा घात 2/3. मग आता हे वर्गमूळ आपण काढून टाकू. मग इथं काय होईल, वर्गमूळ काढलं तर हे 16चा 1/2 घात आणि चौकोनी कंसाचा 2/3 घात. 16चा वर्गमूळाचं चिन्ह काढलं, त्याच्याऐवजी 1/2 घेतलं. घनमूळ असेल तर 1/3 येतं, वर्गमूळ असेल तर 1/2. मग 16चा 1/2 आणि चौकोनी कंसाचा 2/3 म्हणजे याचा m वा घात कंसाचा n वा घात म्हणजे m गुणिले n, याचा m गुणिले n. मग आता इथं काय होईल, हे 16चा 1/2 गुणिले हे कंसाचा 2/3. मग आता इथं हे 16 अंशाचा गुणाकार करा, बे 1 बे 3 दुनी 6, बे 1 बे 3 दुनी 6. म्हणजे या ठिकाणी काय झालं, आपल्याला 16चा 2/6, 16चा काय झाला 2/6. मग आपण जर या 16ला 16चे जर अवयव पाडले, बे 8 16, बे 4 8, बे 2 4, बे 1 बे, इथं काय 2चा 1 2 3 4, 2चा 4था घात येते. काय येते, 2चा 4था घात येते. मग आपण हे 2चा 4था घात गुणिले 2चा हे 2/6 गुणिले हे 16चं काय आलं, हे 2चा 4था घात आणि त्याचा 2/6 घात, त्याचा काय आला 2/6 घात आला. मग आता काय होईल, हे 2चा 4/4 घात गुणिले 2चा 4था गुणिले 2/6 म्हणजे इथं काय होईल, अंशाचा गुणाकार 2चा 8/6, 2चा काय आला 8/6. मग ह्याला भाग जाते, बे 4 8, बे 3 6, मग 2चा 4/3 घात, 2चा काय आला 4/3 घात, 2चा 4/3 घात. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो, किंवा इथं 4चा सुद्धा आपल्याला घात देता येतो. चला, वेळ झालेली आहे, या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव नाईस डे, लाईक शेअर अँड सबस्क्राईब.